पाहतोय मात्र बळाचं क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणावरती हे सामने आपण पाहतो आणि ही लढत एका बाजूला SP11 सोनारपाड्याच्या अगेन्स्ट टीम सोनू म्हणून 11 टीम खराडी संघ पाहतो आपण सध्या बिग बॅटल मध्ये आतमध्ये दाखल आहे. P1 मध्ये समीर पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये मॅनेटरी पॉवरचं पहिलं षटक आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. केतन मात्र आणि त्याच्या अगेन्स्ट आपण सूरज फौजदारला पाहतोय. चला पंच सामना चालू करायचा आहे. गेम ऑन पर्यंतचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. माझा पहिला बॉल लॉक केला व्ही मध्ये फटका कनेक्ट केला शतक आहे तिथे ऋषी थोडेसे फंबल झाले सिंगलला उठलतील त्यावरती डायरेक्ट हिटण्याचा प्रयत्न परंतु सिंगलला डबल ने कन्वर्ट केले मधीच्या आतमध्ये. नक्कीच यापुढे होणारा सामना अलेंटिक होनीच्या अगेन्स्ट पडले आदर्श पडले तर दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. पुढचा बॉल हा फटका सुरेख गॅप मोठा आहे चेंडू थांबणार नाही चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून चाललाय सीमा लगत येतो हा पहिला चौकार. आणि आजचा दिवस पाहतोय आपण म्हणजे चौफेर ढगाळ वातावरण आहे. नाईट फॉर्मॅट आहे तर दिवसा ढगांचा पहिल्या दिवसामध्ये हे क्लायमेट्स पाहायला मिळालं होतं मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. आजचा रज्जीचा 7वा दिवस आहे. सुरेश फौजदार मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅट बोलतीये. यांचा हा बॉल लॉक केलाय झेलची संधी नाकारता येणार नाहीये टिपलाय झेल आणि संपला इथनं आता सूरज फौजदारचा खेळ विकेटचं पतन म्हणजे आतमध्ये पहिला दे धक्का टीम सोनू म्हणून 11 खराडी संघाला. टीम खराडी संघाला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. सूरज फौजदारच्या विकेट सॅक्रिफाइस केलाय गोलंदाज समीर पाटील त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. तर नक्कीच आता तिसऱ्या क्रमांकावरती करण निघूकर आलाय आणि आमचे प्रणय आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. करण सध्या तरी इंजरी आहे तरी सुद्धा सामन्यामध्ये शिरकाव केलाय करणनं. दरम्यानचा करणसाठी हा बॉल प्रचंड वेग आहे चेंडूमध्ये पण संघाने लाऊड अपील केली गेली आहे परंतु चेंडू इष्टांच्या वरून निघून जातोय कुठेतरी. डॉट बॉल सांगता डॉट बॉल आला इथनं प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. जशी विकेट मैदानाच्या आतमध्ये सॅक्रिफाइस केली जाते प्रत्येकी फलंदाजावरती प्रेशर असतं आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असतात. आणि यावेळेस दरम्यानचा समीर पाटीलचा डॉट बॉल आलाय. P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हाफ ट्रॅकर हवा ही हल्ला चेंडू हवेशी वाजला करत मिड विकेटच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय कव्हरला क्षेत्ररक्षक तुमचा उचल तरी फेकी तब्द्यापे ही सिंगल एकवडली जाईल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. P1 संपन्न झाले पहिलं षटक संपन्न झाले आणि धावसंख्येचा विचार केला तर 13 ऑन बोर्ड आहे. लॉस ऑफ 1 विकेट पाहतोय म्हणजे आतमध्ये मोठी विकेट सॅक्रिफाइस केली आहे गोलंदाजी करत असताना टीम SP11 सोनार संघाने. सूरज फौजदारची विकेट महत्वाची विकेट होती आणि आता इथनं P1 संपन्न झाले. एक षटक समाप्तीनंतर 13 धावा फरकावरती 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये आपल्याला 15 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटकांसाठी 15 मिनिटामध्ये आपले 4 षटक हातलायचे आहेत याची नोंद घ्या.
सेकंड्स पहिले प्रथम ठाकूर चिंचोली यांकडनं सज्ज होत आहे. पहिला चेंडू फेस करेल मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज केतन मात्रे. करण निगुकरच्या वेळेसचा बॅटची लिडिंग एच आणि टिपलाय झेल संपलाय करण निगुकरचा खेळ. आणखीन एक दे धक्का टीम सोनू मोनू 11 टीम खार्डी संघाला विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन मैदानाच्या नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती सौरभ म्हात्रे. ज्याने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. सौरभ आता आलाय 5 चेंडूमध्ये 5 षटकार पाहिले होते सर्वोच्च बॅटमधनं. तो आता एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अद्यापही केतन सलामीला आलाय. अद्याप एखादी चेंडू फेस केला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचा फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट बोलणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये, कारण सामना तेवढा महत्त्वाचा आहे. 13 धाव फक्त लागल्यात. दरम्यानचा पहिला बॉल फक्त दिशा दिली आहे चेंडूला. कव्हरचा चित्र सरकलाय वेगाने. सिंगल आली. आता सिंगलने पहिला बॉल फेस करेल केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल लॉक केलाय. पुण्याचा कव्हरला मिठू सरकलाय. चेंडूवरती आला. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावीचा कॉल आणि दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज केतन आणि सौरभ म्हात्रेला पाहतोय. चुकीचं कॉलिंग होतं म्हणजे आतमध्ये. केतन नाकारत होता, परंतु सौरभकडे विश्वास होता की ही धाव कंप्लीट होईल, परंतु धोक्याची घंटा मंदात होती मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रॉपिंग क्रीज मध्ये सौरभ सेफ पोहोचलेत आणि या 2 धावा एकवडल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचलाय टीम खार्डे संघ. प्रथमेश सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर आहे. केतन साठी हा बॉल लॉक केलाय. मिड विकेट सरकला चेंडू. अलांद कारपट आहे. उचलती पिके तब्या ही जोडली जाईल मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल जोडली जाईल. 2 धावा. 2 धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. एक विकेट. प्रथमेश सेकंड स्पायर मध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन. दरम्यान यावेळेस फुल टॉस रिटर्न ड्राईव्ह केलं. बी मध्ये फटका लॉक केला आहेत तिथे, परंतु खराब क्रिकेट, लेझी क्रिकेट मध्ये आतमध्ये आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. 4 धावा. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय आणि आता चौकाराने जाऊन पोहोचले ते 22 धावा. दरम्यान स्टेप आउट ऑन केले वन्स अगेन. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आता इथनं सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा लागल्यात टीम फलंदाजी करत असताना खार्डी संघाच्या. स्पीडअप करा. अंपायर आपण सध्या ताकीद द्यायची आहे. प्रत्येकी षटकामागे टीम मीटिंग नकोय. आणि नक्कीच उमेश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ
सोनू मोनू 11 खार्डी संघ आपण सध्या तरी पाहतोय मध्ये आतमध्ये फाईट करतोय टीम SP सोनारपाड्याच्या अगेन्स्ट आता. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज उत्कर्ष ठाकूर. प्रथम ठाकूरला पाहिलं, अप्रतिम कामगिरी केली, 10 धावा खर्च केलाय, विकेट कॅरी केला. त्यानंतर समीर पाटीलने एक विकेट कॅरी केला, 13 धावा खर्च करते विकेट कॅरी केला. अशा वेळी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा लागल्या धावफलकावरती. आणि आता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. उत्कर्ष ठाकूर आलाय तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती. मात्र पाडा एंडकडे सज्ज होईल तर इथं टीम सोनारपाडा आपण जास्त वेळ घेत आहे, अवघ्या 15 मिनिटांचा अवघी आपल्याकडे. आणि इथनं 34 षटक झाली सुरुवात. दरम्यानचा हा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू पडल्या स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो. आणि हा दरम्यानचा पहिला बॉल आला इथनं डॉट. प्रत्येकी डॉट बॉल धडपण निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रेचा विचार केला, आघाडीला आला होता, फक्त एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. तब्बल 8 धावा त्याच्या बॅटमध्ये बनताना पाहिल्यात 4 चेंडू पेस करत असताना. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन तयार उत्कर्ष मत्तेपाडा यांकडनं. दरम्यानचा रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स अटेंग केला होता म्हणजे आतमध्ये आउट अपील केली गेली आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम आणि सिंगल इकडली जाते. सिंगल आली आता मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन उत्कर्ष तयार झालाय. दरम्यानचा हा फटका लॉक केला, व्ही मध्ये फटका सजवलाय, कव्हरला शतक आहेत तिथे पण थोडेसे फंबल. चेंडू उचललाय आणि या मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 26 धावा फलकावर लागले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना खार्डी संघ पाहतो आपण, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय SP 11 सोनारपाडा. उत्कर्ष ठाकूर वन्स अगेन तयार झालाय गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा हा हाफ ट्रॅकर, रिव्हर्सचा फटका, गॅप मोठा आहे, चेंडू नो मास लाईन म्हणून ट्रॅव्हल, सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा आता दर्जेदार चौकार, 4 धावा. आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून. आता इथनं आक्रमणाला सुरुवात केली आहे सूरजने. मागच्या सामन्यामध्ये सूरजचे 5 उत्तुंग षटकार पाहिले होते आपण. पहिला बॉल जरी डॉट आला त्याच्यानंतर ते 5 षटकार. नक्कीच फलंदाजी करत असताना इथनं सौरभला चिंता झाली मैदानाच्या आतमध्ये, कारण क्षेत्ररक्षण सेट नव्हतं मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय, चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये, झेलची संधी, 2 षटक सरकलेत, इथनं टिपलाय झेल आणि संपलाय आता सौरभ म्हात्रेचा खेळ. आणखीन एक धक्का टीम सोनू मोनू खार्डी संघाला, विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. वेळेचा विचार केला तर 12:06 झालेत. 4 फेब्रुवारी, कोण विसरेल हा काळा दिवस. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शंभूराजे यांचा आजच्या दिवसामध्ये यावेळेस हाफ ट्रॅकर आहे. चेंडू पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा वेळेचा बॉल होतो इथनं डॉट. आणि 3 षटकांचा खेळ संपलाय मध्ये आतमध्ये आणि धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना सोनू मोनू खार्डी संघ.
नक्कीच आजच्या दिवसामध्ये 4 फेब्रुवारी 1670 साली गड आला पण सिंह गेला. नुरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना बलिदानाचा विनम्र अभिवादन. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं नक्कीच गड आला पण सिंह गेला अशी भूमिका दिली होती. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क झालाय करण ठाकूर चौथ्या स्पेलमध्ये. नक्कीच कोणी गावचे कोणी टीमचे कट्टर समर्थक अश्विन ठोंबरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमाने आणि आमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकविरा चरणी तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो. आणि इथनं आलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली गेली आहे. स्कोर कार्ड वरती धावसंख्येचा विचार केला तर 31 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तीन विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. सॉरी. दरम्यानचा हा फटका सुरेख आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता केतन मात्रे नावाचं वादळ मध्ये बरसत आहे. आलाय हा षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. केतन मात्र तुम्ही बराच काळ शांत ठेवू शकत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. कारण केतन विस्फोटक फलंदाज आहे. सातत्य केतनने अनेक वर्षे आपल्या संघासाठी गाजवली आहेत प्रत्येकी मैदान. दरम्यानचा हा बॉल लॉक केला. व्ही मध्ये फटका लॉक केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. उचल तरी फेकील तब्यात ही झाली सिंगल कंप्लीट. आणि इथनं खराब थ्रोफेकी पाहायला मिळाली आपल्याला. प्रॉपर थ्रोफेकी पाहायला मिळाली परंतु गोलंदाज बीट झाले त्यानंतरची ही चोडती धाव त्याच्या आतमध्ये एकवटली गेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धाव फलक ती 39. 39 धावा, 3 विकेट. दरम्यानचा हा बॉल पॅड वरती आदळला. येस. पंचांचं बोर्ड आता मात्र आकाशाकडे. LB4च्या माध्यमातून आणखीन एक दे धक्का टीम सोनू मोनुकार्डी संघाला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक प्रगतीपथावर आहे. करण ठाकूर आहे चौथ्या षटकामध्ये. पहिला बॉल वाईट पाया त्यानंतर षटकार 2 धावा त्यानंतर हा विकेट आलाय. आता मोठा विकेट केतन मात्रेचा विकेट कॅरी केलाय करणनं. LBWच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळालाय आपल्याला. मिडी विकेटला क्षेत्ररक्षक कव्हरला आहे. लॉंग ऑनला लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक. यावेळेस चेंडू नोमा असल्यामुळे ट्रॅव्हलला क्षेत्ररक्षक आहेत तिथं. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि सिंगलने सतंग जाऊन पोहोचलाय. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकात लागल्यात. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकामध्ये 40 धावा लागल्यात. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं आपण जशी जशी रात्र होत गेली त्यानंतर धावांचा वेग थांबला होता. 32-35 धावा बनत होत्या. दरम्यानचा हा बॉल इथनं सुरेख आहे. इथनं यस यस बॅटिंग रिव्ह्यू आहे. अंपायर थोडा अंपायर या आपण बॅटिंग रिव्ह्यू साठी. बॅट्समन रिव्ह्यू आहे. प्रत्येक संघाकडे एक एक रिव्ह्यू याची नोंद घ्या आपण. येस ऑनफिल्ड डिसिजन काय अंपायर. येस फेअर डिलिव्हरी. ज्या ज्यावेळी डिसिजन देण्यामध्ये अडथळा येतोय त्या त्यावेळी प्रत्येकी संघाला आपण ऑनफिल्ड डिसिजन देतो याची नोंद घ्या आपण. दरम्यानचा फटका बी मध्ये लॉट केलाय. कव्हरचा क्षेत्र सरकलाय. लॉंग ऑन क्षेत्र खूप वेगाने बॅकअप साठी एक झाली कंप्लीट आणि इथनं दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या ज्यावेळी डिसिजन पाहण्यामध्ये थोडासा अडथळा येतो, अडथळा निर्माण होतोय
त्यावेळी प्रत्येक ऑनफिल्ड डिसिजन दिला याची नोंद घ्या, कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, कारण दोन्ही 12 मॅन इथं त्यानंतर ऋषी ठाकूर चेहऱ्यावरती त्यांच्या हास्य पाहतोय आपण आज. नक्कीच उगवता सितारा आहे SP11 सोनारपाडाचा. आणि इथनं विक्विनेशन आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्ध संपलाय आणि इथनं आपण लाईव्ह टेलिकास्टवरती पाहू शकता. मागच्या मॅचमध्ये सौरभ म्हात्रेची इनिंग, ते 5 उत्तुंग षटकार आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्टवरती. पहिला मनगटीची ताकदीचा वापर केला, कव्हरच्या दिशेने पहिला षटकार पाहिला होता. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. दुसरा षटकार आणखीन एक वन्स अगेन लॉंग ऑनला पाहिला एक षटकार, अप्रतिम कामगिरी राहिली. आणि तिसरा षटकार आणखीन एक त्याच दिशेने पाहिला आपण, कव्हरच्या दिशेने षटकार पाहिला, हा तिसरा होता. आणि चौथ्या षटकामध्ये कदाचित कॅच ड्रॉप झाला होता सौरभचा. कदाचित तो कॅच जर पकडला असता तर हा विक्रम झाला नसता, हा इतिहास बनला नसता मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम कामगिरी राहिली होती सौरभची. ते 5 षटकार, उत्तुंग षटकार, हे इतिहास इथनं टिकून राहणार आहे ग्रामीण टेनिस.inच्या माध्यमातून. आणि चॅनलवर पण आपण पाहू शकता. आणि नक्कीच जर सौरभ रील स्टार असेल तर ही रील्स नक्कीच उद्या पाहायला मिळेल इंस्टाग्रामवरती. 5 असे उत्तुंग षटकार. आणि चला इथनं लगेच आपण टीम खार्डी संघ सदस्य लावून घ्या, कोणत्या प्रकारचा वेळ नकोय आपल्याला. आणि टीम सोनारपाडा संघ आपण आघाडीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आणि पंच आपण सुद्धा सक्त ताकीद द्या की लगेच सदस्य लावून घ्या. आणि नेक्स्ट बॅटल आपल्या पाण्यामध्ये खोणीच्या अगेन्स्ट पडले आणि इथनं टॉस जिंकला टीम LNT खोणी संघाने. निर्णय फिल्डिंग करतील. तर लगेच या मॅच नंतर ही मॅच सुरू होईल. तत्पूर्वी दोन्ही संघांनी वेळेवरती मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि वेळेवरती आपण मॅचला सुरुवात करू. चला पंच आपण सामन्यात सुरुवात करा. टीम खार्डी संघ आपण लगेच क्षेत्रक्षण सजवा, कारण ऑफिशियल कॉल आहे आपल्याला, अन्यथा आपल्याला पेनल्टीला समोर जावे लागेल. याची नोंद घ्या. अद्याप 3 सामने कव्हर करायचे आहेत. प्लीज कॉपरेट करा प्लीज मित्रांनो, कारण दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. आणि इथनं पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले मैदानाच्या आतमध्ये. सौरभ मादने P1 मध्ये, सौरभ मातेचा P1 चा पहिला बॉल. दत्ता ठाकूर स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइक एंडला करण ठाकूर नॉन स्ट्राइक एंडला. आणि स्ट्राइक एंडला दत्ता ठाकूर अशी जोडी आपण पाहतोय. ठाकूर ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. आणि दरम्यानचा पहिला बॉल निर्धाव आला आहे मैदानाच्या आतमध्ये. सौरभ P1 षटक हाताळतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये. दरम्यानचा हा चेंडू, प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर कदाचित हलकासा बाउन्स झाला, कदाचित ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता या चेंडूचा वेग. अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी ठरली आहे सौरभची. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. सर्कल पॉवर प्लेचं षटक हाताळतोय सौरभ इथनं. दरम्यानचा हा फटका, सुरेख षटक आहे तिथे, परंतु फंबल आणि चेंडू ऑन द कार्पेट आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय.
आयुष्कडनं झाली चुकी आणि हा आलाय चौकार. 4 धावा. चार धावा झाल्या तर धावफलकावरती धावफलक खुले झाले. 4 ने श्रीगणेश केलंय मैदानाच्या आतमध्ये. दत्ता ठाकूर ऑन स्ट्राईक आहे. दरम्यानचा हा बॉल बऱ्याच काल हवेमध्ये. झेलची संधी. क्षेत्ररक्षक लॉंगॉन आले आणि टिपलाय झेल आणि संपला इथनं दत्ता ठाकूरचा खेळ. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पहिला दे धक्का टीम SP11 सोनारपाडा संघाला. थँक्यू सो मच. मी विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे टीम इथनं खर्डी संघाला आणि मोठा विकेट सॅक्रिफाईस केला आहे गोलंदाज सौरभने. दत्ता ठाकूर समीर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर दरम्यानचा हा बॉल. बॅटची लिडिंग आहे जिथे झेलची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक फंबल आणि चेंडू थांबणार नाही कारण आउटफील्ड आहे फास्ट आणि चेंडू निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर आहे तो हा समीर पाटीलच्या बॅटमधनं पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती समीरने बॅटचा पैस ओपन केलाय मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय आणि चौकाराने धावफल करी धावा 8 वरती जाऊन पोहोचलाय टीम सोनारपाडा संघ. मॅनेटी पाऊल पहिलं P1 सुरू आहे आणि शेवटचा बॉल आहे. दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग चेंडूमध्ये परंतु चेंडूला हलक्याच्या टॅप केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्र चेंडूवरती सरकलाय आणि चेंडूला अडवतील तद्यापि ही सिंगल इकडली जाईल. सिंगल फेज जास्त काही मिळणार नाही आणि सिंगलने धावसंख्येचा जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू सो मच डीजे मास्टर्सला. टीम खाडी संघ आपण जास्त उशीर घेताय प्लीज अंपायर आपण सुद्धा ऑफिशियल कॉल द्या. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या जास्त वेळ नकोय. चार षटकांची मॅच आहे आणि इथनं ड्रिंक्स ब्रेक्स नसेल मैदानाच्या आतमध्ये याची आपण नोंद घ्या. ड्रिंक्स ब्रेक्स नसेल या मैदानाच्या आतमध्ये याची आपण नोंद घ्या. आयुष पाटील आता सेकंड स्पेल मध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी चिंचोली गायींकडनं. दुसऱ्या षटकामध्ये आयुष पाटील 43 लक्ष टीम SP सोनारपाडा समोर आणि धावा 9 झाल्यात. धावफलकावरती 1 विकेट महत्वाचा मैदानाच्या बाहेर आहे. दत्ता ठाकूरचा विकेट. त्यानंतर समीर पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. करण ठाकूर आणि समीर पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग या चेंडूमध्ये पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला. त्यानंतर एकशिवाच्या हातामध्ये विसावतोय आणि आता हा पहिला इथनं डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल आता इथनं प्रेशर निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये टीम SP सोनारपाडा समोर. आणि दरम्यानचा पुढचा बॉल समीरसाठी. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी आहे परंतु चेंडू नो मास लान मध्ये ट्रॅव्हल झाला आहे.
इथनं कदाचित एस्टांच्या मागे बॅकअप आहे. एखादा खेळाडू जर पुढे सडकला असता तरी बॅकअप पाहायला मिळाला असता. कदाचित जर ही झेल पकडली असती तर कदाचित संघ SP सोनारपाडा अडचणीत पाहायला मिळाला असता आपल्याला. पण तो तसं काही घडत नाहीये. सिंगल एकवटली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आणि करण ठाकूर ऑन स्ट्राईक पाहतो. पहिला चेंडू फेस करेल. दरम्यानचा नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा येतात चिंचोली एंड कडनं. दरम्यानचा हा बॉल लॉक केलाय. गॅप मोठा आहे. चेंडू थांबणार नाहीये. प्रयत्न भरपूर केले होते क्षेत्ररक्षकाने परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून चाललाय. मिड विकेट क्लिअर. 4 धावा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. प्रयत्न अपाट केले क्षेत्ररक्षकाने परंतु सातत्याने अपयश आलंय. इथनं चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 1 विकेट. करण ठाकूर इथनं आता चौकाराने सुरुवात केली आहे मैदानाच्या मध्ये आपल्या गेमची. करण ठाकूरकडे सुद्धा क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. कोणत्याही परिस्थितीत संघ असताना कलाटणे देणारा हा फलंदाज आहे. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुका होणार नाहीयेत. एकदा निसटला होता परंतु प्रॉपर चेंडू कॅरी केलाय हातामध्ये आणि विकेटचं पतन मैदानामध्ये. आणखीन एक दे धक्का टीम SP11 सोनारपाडा संघाला. आता करण ठाकूर बॅक टू पवेलियन. सिद्धेश पाटील आता 4थ्या क्रमांकावरती आलाय. आघाडीची जोडी तंबूच्या अस्ताला आहे. दत्ता ठाकूर करण ठाकूर. 3ऱ्या क्रमांकावरती समीर पाटील आणि आता 4थ्या क्रमांकावरती सिद्धेश पाटील आलाय. 14 2 विकेट मध्ये आहेत. सिद्धेशला इथनं कमबॅक करावा लागेल. बॅटचा पेस ओपन करावा लागेल कारण 43चं लक्ष आहे आणि नाईट फॉर्मॅट म्हटलं तर यावेळेसचा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडू गरंगळ निघत चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि पकडलाय. सीमा रेषेच्या बाहेर पकडलाय. हा झेल प्रेक्षकाने त्याचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आणि हा आलाय षटकार. 20 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट आणि षटकारानं मॅच आता खुली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आपण पाहू शकता. 13-23चं समीकरण आहे मैदानाच्या. 13 मध्ये 23 बनवायच्या विजयासाठी टीम SP सोनारपाडाला. इथनं ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडला चांगला कॅच पकडला. दरम्यानचा हा बॉल पॅड वरती आदळला. इथनं सिंगल इक्वडली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लेक बायच्या स्वरूपात मात्र इथनं ही सिंगल एकवटली गेली आहे. कदाचित हा चेंडू आपण पाहिला तसा प्रॉपिंग क्रीजमध्ये ट्रॅव्हल झाला. पॅड वरती चेंडू आदळला. कदाचित स्टंपपासून लांब आहे चेंडू याची पाहणी केली अंपायर सचिन मात्रे सरांनी आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला की लेग बायची रन आहे. कोणत्याही प्रकारचा खेळाडू धोका नाही आहे कारण सध्या तरी सिद्धेश पाटीलने डोकेदुखी वाढवली आहे टीम सोनू मनू खाडी संघाची. इथनं टीम खाडी संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. बघा आपण 11 मिनिटांचा अवधी घेतला आहे जर पाहिले गेले तर.
चला टीम खाडी संघ इथनं स्पीडअप करा. पण अंपायर आपण पण ताकद द्या मैदानाच्या आतमध्ये. सचिन म्हात्रे सर, त्याचनंतर दशरथ सोरकादे सर, प्लीज. तिसऱ्या स्पेलमध्ये आता आतिश मात्रे आलाय आणि आता इक्वेशन 12-22 12.00 सरासरी गाठायची, 11.00 सरासरी गाठायची. दरम्यानचा हा फुल टॉस आहे, फुल टॉल वसूल केलाय. चेंडू निघून चाललाय, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय हा सध्याचा सिद्धेश पाटीलच्या बॅटमधनं दुसरा षटकार. थँक्यू सो मच. खराब चेंडू आपण फेकाल ना तर सिद्धेश कडे ती क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. त्याच फटक्यांसाठी तो जाणला जातो. विस्फोटक फलंदाज आहे आणि आपल्या नावाची छाप सुद्धा तरी सिद्धेश मध्ये सोडतोय. तुंगचा षटकार आपण पाहिला तर कदाचित ISPL चा नियम असताना यावेळेस दरम्यानचा चेंडू इथं दिशा पाहिली जाईल. दॅट इज उजव्या एसटीच्या बाहेर असला चेंडू, व्हाईट बॉल. आणि कदाचित मगाशीच म्हटलं की जर ISPL सरपंच स्पर्धेचा हा नियम असता तर येस, फिल्डिंग रिव्ह्यू आहे व्हाईट बॉलसाठी. थर्ड अंपायर आपण चेक करायचा आहे. ISPL चा जर नियम असता तर कदाचित हे दोन्ही चेंडू वरती 9 धावा मिळाल्या असत्या, कारण ISPL मध्ये 9 आपण पाहतो. येस, व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. आता इथनं व्हाईट बॉल आलाय आणि डोकेदुखी वाढली आहे टीम इथनं खार्डी संघाची. दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये, परंतु दरम्यान आता ही लाईन पाहिली जाईल इथनं. आता इथनं आपण रिव्ह्यू गमावलाय आणि इथनं आता आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. जर पंचांच्या मनात काही शंका असली तर पंच इथं रिव्ह्यू घेतील, परंतु इथनं टीम SP चा एक रिव्ह्यू बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. हाई बॉल खराब आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 29. 2 विकेट आणि आता 11-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल, मोठा फटका लॉक करता हलक्याशा हाताने टॅप केला चेंडूला. V मध्ये फटका लॉक केला. नंतर एक झाली कंप्लीट आणि इथं दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथनं येस, अंपायर इथनं चेक करतील. तिसऱ्या पंचांकडे जिम्मेदारी सोपवली आहे आता. ऑनफिल्ड डिसिजन काय अंपायर? येस, नो डाऊट. चला टीम खाडी संघ आपण क्षेत्रक्षण लावून घ्या, कारण डिसिजन मध्ये पाहण्यासाठी थोडासा अडथळा येतो, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन दिला जातोय.
दरम्यानचा हा फटका लॉक केलाय, लॉंग ऑन क्लिअर केलाय. आता आणखीन एक दर्जेदार षटकार, 6 धावा. थँक्यू सो मच. सिद्धेश पाटीलने इथनं आता सामना खुला केलाय मैदानाच्या मध्ये. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिल्यात आणि इक्विशन मैदानाच्या मध्ये 9-6 आहे. 9 मध्ये 6 बनवायच्या विजयासाठी टीम SP सोनारपाडा संघाला. दरम्यानचा हा बॉल, झेलची संधी, शतक आहे तिथे चेंडू नो मॅच लहान मध्ये ट्रॅव्हल. 2 शतक चेंडूला अडवतील तब्येतीही. 2 धावा इकवट जातील. सॉरी 3 धावा आल्या या आणि 1 रन शॉर्ट आहे आणि आता या फक्त 2 धावा मिळतील. पुढचा बॉल यावेळेस दिशा पाहावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. दरम्यानचा हा बॉल फक्त फ्लश केला, शतक आहेत तिथे चेंडूला अडवतील आणि फेकतील तब्येतही सिंगल. आणि आता गरज ती फक्त आणि फक्त 2 धावेची गरज विजयासाठी टीम SP11 सोनारपाडा संघाला. सिद्धेश पाटील जसा मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल झाला, सामना खुला केलाय आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. 3 उत्तुंग षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले आणि पूर्ण कळाटने दिली आहे मैदानाच्या आतमध्ये सामन्याला. दरम्यानचा हा फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू, MS धोनी स्टाईल न फिनिश केलाय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार आणि इथनं सामना जिंकलाय टीम SP11 सोनारपाडा या संघाने. आणि हार्ड लक टीम सोनू मनू 11 खार्डी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आयोजकांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला LNT खोनीच्या अगेन्स्ट टीम आदर्श पडलेगाव असा आपण सामना पाहणार होतो. तर लगेच टीम LNT खोनी आपण लगेच क्षेत्रासाठी उतरा मैदानाच्या आतमध्ये आणि टीम आदर्श पडलेगाव आपली आघाडीची जोडी लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही ऑफिशियल पंच आपण सुद्धा लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये.